शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं ऑडिट व्हायला हवं. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता विरोधकांचं ऑडिट करेल. मुख्यमंत्र्यांचं उत्तर. वय झाल्यानंतर थांबायचं असतं. 80 वय झालं तरी काही जण निवृत्त होत नाहीत. अजितदादांचा शरद पवारांना टोला. बाप कधी रिटायर होत नसतो. जितेंद्र आव्हाडांचाही खरपूस टोला. मराठा आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही, पण कायदा हातात घेतल्यास कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही. अजितदादांचा इशारा. कारवाई केल्यास मराठा समाज अजित पवारांना उत्तर देईल. मनोज जरांगेंचा अजित पवारांना इशारा. तर अजित पवारांच्या पोटातलं ओठावर जरांगेंची टीका. मराठा समाजाला वेगळं आरक्षण पाहिजे असेल तर मदत करेन, पण ओबीसींच्या ताटात येऊ नका. प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला. मुख्यमंत्र्यांनी चहल यांचं काम करण्यापेक्षा निवडणूक घ्यावी. स्वच्छतेसाठी पालिका आहे. मुख्यमंत्र्यांच्या डीप क्लीन मोहिमेवर सुप्रिया सुळेंची टीका. अजित पवारांच्या कामाची स्टाईल मुख्यमंत्र्यांनी हेरली. अजितदादांचं कौतुक करत सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका. लोकसभेसाठी ठाकरे गट आणि काँग्रेसचा दक्षिण मुंबईवर दावा. ठाकरे गटानं दावा केल्यास काँग्रेसही दावा करून उमेदवार निश्चित करेल. मिलिंद देवरांचा इशारा. भटकंती करायला गेलेल्यांना परत घरात घेणार नाही. उद्धव ठाकरेंचा शिंदे गटात गेलेल्यांना इशारा. काही जण खोक्यात बंद झाले. उद्धव ठाकरेंचा टोमणा. शिवडी न्हावा शेवा सी लिंकनं रायगडचं वाटोळं होणार आहे. रायगडच्या जमिनीवरती अनेकांचा डोळा. राज ठाकरेंचा इशारा. लता दीदींवर लवकरच पुस्तक आणणार. राज ठाकरेंची घोषणा. नाट्य संमेलनामध्ये राज ठाकरेंकडून लता मंगेशकरांच्या आठवणींना उजाळा. सोलापुरात झालेल्या दगडफेकीचं सीसीटीव्ही फुटेज. माझा चाहती. मोर्चातीलच काही समाज कंटकांनी दगडफेक केल्याचं सीसीटीव्हीत स्पष्ट. मुख्यमंत्र्यांकडून कोस्टल रोडची पाहणी. कोस्टल रोडला कोणत्याही प्रकारचा टोल लागणार नाही. मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.